पण महाराष्ट्रातले सगळे हायवे जे टोलने बरबटलेले आहेत, ते महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व हायवे उद्या सकाळी 9 वाजल्यापासून बंद असतील. उद्या तर रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही, राज ठाकरेंनी केलं स्पष्ट. सर्व हायवे सकाळी 9 वाजल्यापासून राहतील बंद. राज ठाकरे स्वतः वाशी टोल नाक्यावर करणार आंदोलनाचं नेतृत्व. हिम्मत असेल तर माझ्यासमोर चर्चा करायला या, भुजबळांचं राज ठाकरेंना थेट आव्हान. भुजबळांशी काय चर्चा करायची, राज यांचं प्रत्युत्तर. राज्यातल्या सर्व दुपदरी रस्ते आणि पुलावरचे टोल बंद करावेत, राष्ट्रवादीची मागणी. भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र. उन्हें 80 मिलियन यूनिट्स गैस बनानी थी, जबकि उन्होंने 18% से भी कम प्रोडक्शन की, जिससे देश के अंदर एक आर्टिफिशियल शॉर्टेज हुई, जिसकी वजह से गैस इंपोर्ट करनी पड़ी और जिसकी वजह से देश के अंदर बहुत महंगाई हुई. अरविंद केजरीवाल यांनी यूपीए सरकार आणि रिलायन्सला केलं लक्ष्य. संगनमतानं गॅसच्या किमती वाढवल्याचा आरोप. मुरली देवरा, वीरप्पा मोईली आणि मुकेश अंबानींवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश. शरद पवार के लिए खुले, ममता बनर्जी के लिए खुले हैं, जयललिता जी के लिए खुले हैं, नवीन पटनायक के लिए खुले. हम एनडीए को बढ़ाना चाहते. एनडीएचे दरवाजे शरद पवारांसाठी खुले आहेत. नितीन गडकरींचा आयबीएन नेटवर्कशी बोलताना खुलासा. पण अजूनपर्यंत चर्चा झाली नसल्याचं केलं स्पष्ट. मुंडेंचा दावा काढला खोड. यासिन भटकळच्या साथीदारांनी एप्रिल 2011 मध्ये 2 IPL मॅचची केली होती रेकी. इंडियन मुजाहिदीनच्या असदुल्लाच्या चौकशी दरम्यान माहिती उघड. यवतमाळ जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून पती पत्नीला विष्ठा खाऊ घालण्याचा प्रकार. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाईची अनिसची मागणी. तीन वर्षांपासून रखडलेल्या शिवछत्रपती पुरस्कारांचं अखेर आज पुण्यात वितरण. मात्र खेळाडूंच्या कौतुक सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच मारले दांडी. आणि एशिया कप आणि T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा. इशांत शर्माला दोन्ही टीममधून डच्चू, तर एशिया कपसाठीच्या टीममधून रैना आणि युवराजला वगळलं.